जय शिवराय, मी पांडुरंग. मित्रांनो, आत्ता मी रोयडा किल्ल्यावरती उत्तरेकडील जो बुरुज आहे त्या साईडला उभा आहे आणि ह्या बुरुजावरनं आपल्याला काही किल्ल्यांचं दर्शन होतं. तुम्ही माझ्या साईडला पाहू शकता. इकडे दक्षिण साईडला आपल्याला केंजळगड, कमळगड दोन्ही स्पष्ट दिसतात आणि हे रायरेश्वराचं पठार. आणि एक्झॅक्ट ह्या साईडला आलं हा वरंद घाटाचा परिसर. त्याच्याच बाजूला रायगड आत्ता सध्या दिसत नाही, क्लायमेट एवढं खूप चांगलं नाही आहे त्याच्यामुळं दिसत नाही. आणि इथून राजगड आणि तोरणा स्पष्ट दिसतो. थोडं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. थोडा दुकड तुम्हाला दिसत असेल. इथे राजगड आणि ह्या साईडला तोरणा. राजगडची संजीवनी माची, सुवेळा माची आणि डुबा स्पष्टपणे दिसतो. मला इथून सिंहगड पण दिसतो. सिंहगड मला स्पष्ट दिसतोय, तुम्हाला दिसणार नाही बहुतेक. ह्या साईडला सिंहगड पाहायला मिळतो. हे वाघजे देवीचं ठाणं. ह्याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला पुरंदर, छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान पुरंदर आणि त्याच्या शेजारी वज्रगड पाहायला मिळतो. आणि ह्या वाई साईडला पाहायला गेलं तर हे समोर मांढर देवीचं ठाणं, जे की काळूबाईचं मंदिर आहे तिथे. आणि त्याच्यासमोर सातारचा परिसर पाहायला मिळतो. आय थिंक तो टावरचा किल्ला दिसतो तो अजिंक्य तारा असावा आणि दुकटमध्ये दिसतो तो सज्जनगड असावा. आणि या मांढर देवीच्या पलीकडे आपल्याला वैराटगड आणि पांडवगड पाहायला मिळतो. असे काही किल्ले पाहायला मिळतात. ह्या साईडला महाबळेश्वराचं पूर्ण पठार, हे कोळेश्वराचं पूर्ण पठार आणि हा रोयडा किल्ला.